नमस्कार, मी रोझाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आजची आपली रेसिपी आहे पालक भात। पालकच्या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात आयर्न असतात, त्यामुळे आजची आपली रेसिपी खूप हेल्दी आहे। रेसिपी आवडल्यास रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा। पालक भात करण्यासाठी सर्वात आधी 1 कप मी तांदूळ घेतलेला आहे। तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवणार आहे। तसंच 100 ग्रॅम मी पालकची पाने घेतलेली आहेत। पालक सुद्धा स्वच्छ धुवून ठेवलेला आहे। पालक आपल्याला उकळून घ्यायचा आहे, त्यासाठी पाणी आपलं उकळलेलं आहे। त्यामध्ये पालकची पाने घालूया आणि 1 ते 2 मिनिटे ती उकळून घेऊया। खूप जास्त पालक उकळला तर पालकचा रंग बदलण्याची शक्यता असते, त्यामुळे फक्त 1 ते 2 मिनिटे आपण हा पालक उकळून घेऊया आणि मिक्सरच्या जारमधून ग्राइंड करून घेऊया। पालक प्युरी आपली तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता पालकाचा रंग अजिबात बदललेला नाहीये, खूप छान हिरवागार रंग आहे। भाताला फोडणी देण्यासाठी मी काही इथे खडे मसाले घेतले आहेत, त्याचं प्रमाण मी फोडणी देतानाच सांगणार आहे। सर्वात आधी एका कढईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल आपण तापायला ठेवूया। तेल आपलं थोडं तापलेलं आहे। यामध्ये 2 तेजपान, 1 लहान तुकडा कलमीचा घालूया, 1 मसाला विलायची घालूया, 2 साध्या विलायच्या घालायच्या आहेत, 2 ते 3 लवंगा घालूया, 5 ते 6 काळी मिरी घालूया, 3 काजू घालूया। हे छान आपल्याला 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचे आहेत। खडे मसाले घातल्यामुळे भाताला खूप छान मसाल्याचा स्मेल येईल। यामध्ये 1 टीस्पून जिरं घालूया। जिरं आपलं छान तडतडलेलं आहे। यात 1 बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला खूप सोनेरी होईपर्यंत परतायचा नाहीये। कांदा आपला हलकासा मऊ झालेला आहे। यामध्ये 4 ते 5 जाडसर वाटून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालूया। हे आपल्याला छान हाय आचेवर 1 ते 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालूया। टोमॅटो थोडासा मऊ झालेला आहे। आता यात आपण पालक प्युरी घालूया। तुम्ही रोझाज किचनला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन सुद्धा दाबा। पालक छान मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये 1 टीस्पून धने पावडर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया। हळद आपल्याला अजिबात घालायची नाहीये। हळद घातल्यामुळे आपल्या भाताचा रंग बदलू शकतो, त्यामुळे हळदीचा वापर केलेला नाहीये। आता यात आपण स्वच्छ धुतलेला तांदूळ घालूया। हा अगदी रेग्युलर तांदूळ आहे। बासमती राईस किंवा लांब तांदळाचा वापर केलेला नाहीये। अगदी साध्या रोजच्या तांदळापासून आपण आज हा पालक भात बनवणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। 1 ते 2 मिनिटे तांदूळ आपण छान तेलावर परतून घेऊया। भात आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे यात आपण 2 कप गरम केलेलं पाणी घालूया। 1 कप तांदूळ घेतलेला आहे, त्यामुळे पाण्याचं प्रमाण 2 कप घेतलेलं आहे। यात 1 टीस्पून गरम मसाला घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। भाताला छान उकळून घेऊया। भाताला छान उकळी आलेली आहे। तुम्ही आता बघू शकता भातात खूप कमी पाणी उरलेलं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवूया आणि मंद आचेवर 5 ते 7 मिनिटे भात पूर्णपणे शिजवून घेऊया। 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत। भात आपला पूर्णपणे शिजलेला आहे। तो आपण गरम गरम सर्व करून घेऊया। तर आपला टेस्टी आणि हेल्दी पालक भात तयार झालेला आहे। दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढाच तो टेस्टी सुद्धा आहे। तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे घरी पालक भात बनवा आणि याचा आनंद घ्या। चला तर मग पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि स्वतःची काळजी घेत रहा। थँक यू।